मुंबईमधला व्हीआयपी म्हणून ओळखला जाणारा जुहू परिसर यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। तोही परिसर जलमय झालाय। दिग्दर्शक रोहित शेट्टी तसंच अभिनेते अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि सनी देओल यांच्या निवासस्थानाचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी जलनिचरा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। त्या ठिकाणची आपण ही दृश्यही बघू शकतोय। मुंबईमधला मुसळधार पावसाचा फटका आहे तो अंधेरीला सुद्धा बसलाय। अंधेरी पश्चिमेतील विरा देसाई रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। वाहतुकीचा वेगही मंदावलेला आहे। अनेक वाहनांना जलमय रस्त्यातून मार्ग काढावा लागतोय। वाहनांची मोठी गैरसोय होते। प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नागरिकांनी आवश्यक असल्यासच या मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईमधल्या बेलापूर गावातील एका इमारतीची गॅलरी ही कोसळली। मुसळधार पावसामुळे गॅलरी कोसळलेली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे खोपोली शहरातील अनेक सखल भाग, रस्ते आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचलंय। जनजीवन विस्कळीत झालंय। नदीकाठच्या परिसरावर प्रशासनाचा विशेष लक्ष असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे। नागरिकांनी नदी नाल्यांजवळ जाणं टाळावं आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान हवामान खात्यानं सुद्धा पुढच्या काही तासांतही जोरदार पावसाचा इशारा दिल्यानं सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा केलं गेलंय। अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे वालधुनी नदी आहे ती दुथडी भरून वाहते। अशा पूर परिस्थितीतही अनेक चिमुकले आहेत ते जीव धोक्यात घालून नदीमध्ये उड्या मारताना दिसतात। ही धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी पालिका किंवा पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नसल्यानं नागरिकांकडून संतापही व्यक्त केला जातोय। खारघरच्या प्रसिद्ध आणि धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडवकडा या धबधब्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहामध्ये बुडाल्याची घटना घडली आहे। 2 दिवसात या दुर्घटना घडलेल्या आहेत। फायर ब्रिगेडच्या मदतीनं शोधकार्य युद्ध पातळीवर बचाव कार्य सध्या करण्यात आलंय। मात्र दोघांचेही मृतदेह काही हाती लागले नाहीत। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय मुसळधार पावसामुळे खारघरमधील जनजीवन आहे ते विस्कळीत झालंय। सेक्टर 19 मधल्या सध्या कचरा आणि सांडपाण्याच्या साम्राज्याचं रूप समोर आलंय। या भागात झालेल्या प्रचंड जलमय परिस्थितीमुळे मुख्य रस्त्यांवरील मॅनहोलमधून सांडपाणी उफाळून बाहेर येत आहे। हे दूषित पाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये मिसळत आहे। त्यामुळे सगळ्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे। नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय। अहिल्यानगरमधून ही दृश्य आपण बघतोय। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण क्षेत्रात गेल्या 12 ते 13 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। मागच्या 2 दिवसात जोरदार पावसामुळे जो झाला होता त्यामुळे भंडारदरा धरण जवळपास 30% भरलाय। हा परिसर हिरवाईनं नटलेला असून वसुंधरा, नेकलेस, रिव्हर्स आणि कोळणटंबे धबधबे आहेत ते खळखळून वाहत आहेत। त्यामुळे भात पिकाला मोठा दिलासा मिळालाय। निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत। दृश्य आहेत सावंतवाडीतील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या आंबोलीमध्ये सुद्धा पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। या भागातील मुख्य अनेक धबधबे आहेत ते प्रवाहित झाले। त्यामुळे आंबोली, गळे आणि चौकोळ या भागामधल्या धबधब्यावर पर्यटक मोठी गर्दी करतात। वीकेंड असल्यानं आज सकाळपासूनच मोठी गर्दी पर्यटकांच्या आंबोलीमध्ये बघायला मिळते। धबधबे आणि हिरवागार निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दरवर्षी गर्दी करतात। रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे पानवल धरण आहे ते ओव्हरफ्लो झालंय। रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी आहे ते त्यामध्ये सुद्धा पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारा आणखी एक धरण हे भरलंय। रत्नागिरीतील धरण क्षेत्रामध्ये
70 ते 80% पाण्याची वाढ झाली आहे। 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होताना बघायला मिळते। जगबुडी नदी इशारा पातळीवर, तर नदीची सध्याची पातळी ही 6 मीटर इतकी असल्याची माहिती आहे। काजळी नदीची सध्याची पाणी पातळी ही 13 मीटर आहे। रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच पाऊस होतोय। सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। राजापूरची कोदवली नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होताना बघायला मिळते। राजापूरच्या जवाहर चौकामध्ये पाणीही साचलंय। कोदवली नदीची सध्याची पाणी पातळी ही 2.85 मीटरवर आहे, तर खेडची जगबुडी नदी देखील इशारा पातळीवर येऊन पोहोचली आहे। जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी ही 5.40 मीटरवर आलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला 6 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय।